शेतकरी मित्रांनो नमस्कार। माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो मागच्या टायमाला मी ठिबक सिंचन नियोजनावरती एक चांगला व्हिडिओ बनवला होता, ज्याला तुम्ही सर्वांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे। आणि मित्रांनो माझ्या याच्यातून एक गोष्ट लक्षात आली की प्रत्येकाला पिकाचे नियोजन चांगल्या प्रकारे करायचं आहे आणि काहींना ते नियोजन चांगल्या प्रकारे करताही येतं, पण काही असे माझे शेतकरी बांधव आहेत जे की अजून शेती नियोजनामध्ये ठिबक सिंचन नियोजनामध्ये ड्रिप सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, या सगळ्या प्रकारच्या नियोजनामध्ये थोडासा कच्चा कार्यक्रम चालतो। तर मित्रांनो माझा असं एक म्हणणं आहे की प्रत्येक पिकासाठी ठिबक सिंचनचं वेगवेगळं नियोजन असतं, तर ते नियोजन कशा प्रकारे असतं, कशा प्रकारे ते नियोजन केले जातं याचाही तुम्हाला आढावा असेलच, आणि ज्याला आढावा नसेल त्यांच्याकरिता खास हा व्हिडिओ मी आपल्यासाठी आणला आहे। तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका आणि ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला कळून जाईल की कोणत्या पिकाला आपण अशा प्रकारचं ठिबक सिंचनचं नियोजन करू शकतो, ज्यातून आपल्या या पिकामध्ये आपल्याला चांगल्यातलं चांगलं उत्पन्न मिळेल। मित्रांनो या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या, आपला हा पूर्ण 1 एकरचा प्लॉट आहे आणि यामध्ये आपण अर्धा एकरमध्ये चना केलेला आहे म्हणजे हरभरा, आणि अर्धा एकरमध्ये आपण काय केलेलं आहे मित्रांनो ज्वारी लागवड केलेली आहे। आता ज्वारी लागवड ह्या सीझनमध्ये करण्याचा खास उद्देश असा होता की मागच्या वर्षी आमच्याकडे पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे ज्वारी आणि गहू या पिकाची लागवड कमी होती, म्हणजे याची पेरणी कमी होती। पण यंदा मी असं नियोजन केलं की ज्वारी पिकाची पेरणी न करता त्याची आपण लागवड केली पाहिजे। मित्रांनो काहीतरी शेतीमध्ये जर नवीन जर तुम्ही केलं नाही तर शेती तुम्हाला तितकं काही देणारच नाही ज्याची तुम्हाला अपेक्षा असते। तर त्यासाठी मी तुम्हाला एक कधी पण सांगत असतो की शेतीमध्ये आपण जी तरुण पिढी आहे या तरुण पिढीने चांगल्या प्रकारचं डोकं वापरलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारचं पीक घेतलं पाहिजे। म्हणजे पारंपरिक शेती करण्याचे जे दृष्टिकोन आहे मित्रांनो, हा दृष्टिकोन आपण सगळ्यांनी बदलायचा आहे। तर ह्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे की ठिबक सिंचनाचं खरोखर नियोजन कशा प्रकारचं असतं आणि ते तुम्हाला मी एकदम थोडक्यात सांगणार आहे। अगदी 3 ते 4 मिनिटाचा व्हिडिओ मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला थोडक्यात मी नियोजन समजावून सांगणार आहे। मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ह्या नियोजनाबद्दल माहिती दिली होती, मात्र ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की असलं नियोजन तुम्ही कोणत्या पिकासाठी याचा वापर करू शकता। आपण ही जी टेक्निक वापरली आहे ठिबक सिंचनची मित्रांनो, म्हणजे टेक्निक तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी भरपूर सांगितली आहे, पण थोडंसं या व्हिडिओमध्ये नवीन व्ह्यूअर्सला मी सांगत आहे। मित्रांनो ह्या 2 नळ्या दिसतात तुम्हाला, ही एक नळी आहे आणि यामध्ये ही एक नळी आहे, तर दोन्ही मधलं अंतर आपण 4 फूट निवडलेलं आहे मित्रांनो। पण आपल्याला मध्ये एक वेगळी नळी ॲड करायची असल्यामुळे आपण त्याला थोडंसं असं दिमाग वापरलेला आहे। या ठिकाणी आपण एक टीर टाकलेली आहे आणि हे 2 फुटाची एक नळी वापरलेली आहे आणि या ठिकाणी आपण एल्बो ॲड केलेला आहे। म्हणजे यातून मित्रांनो आपण बघू शकता की मधली एक नळी याच्यामध्ये ॲड झाली आहे। मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की मला भरपूर जणांनी असं सजेस्ट केलं की डायरेक्ट तुम्ही पाईपलाईन उकरा, त्याच्यामध्ये होल पाडा आणि त्याला एक वेगळी नळी ॲड करा मित्रांनो। पण त्यासाठी विषय काय होता की त्यासाठी भरपूर सगळं मेहनत होती, भरपूर कुटाणे होते आणि आपल्याकडे माणसाची कमतरता आहे, आपल्याकडे कामगार नाहीत आणि आपण एकटं सगळं करू शकत नाहीत। आपल्याकडे शेती असल्यामुळं म्हणजे आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी पण बघणं लागतात। तर त्या दृष्टिकोनातून मी असा विचार केला की आपण काहीतरी वेगळं दिमाग लावलं पाहिजे। त्यामुळे मित्रांनो तुम्ही बघून घ्या की आपण अशा प्रकारचं या ठिकाणी डोकं वापरलं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला खाली होल पाडण्याची गरज नाही। या नळीमध्ये आपण कुठंच काही कट वगैरे केलेलं नाही आहे, जे की इथं तुटी असते मित्रांनो आपण ही काढून या ठिकाणी टीचा वापर केलेला आहे। मित्रांनो नियोजनाचं सगळं झाल्याच्या नंतर आता मी तुम्हाला हे सांगत आहे की अशा प्रकारच्या ठिबक सिंचनाच्या नियोजनामध्ये तुम्ही कोणत्या पिकाचं उत्पन्न या ठिकाणी घेऊ शकता। मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या की आपण ही नळी 2-2 फुटावरती ठेवलेली आहे। साहजिकच यामध्ये आपण पालेभाज्यांचे खास करून उत्पन्न घेऊ शकतो। याच्यामध्ये मी तुम्हाला सजेस्ट करतो की यामध्ये आपण कोथिंबीर, पालक, त्याच्यानंतर मेथीची लागवड, त्याच्यानंतर गाजर किंवा मुळा लागवड, त्याच्यानंतर ती आपल्याला या ठिकाणी जर वेगळं काही करायचं असेल जसं की या ठिकाणी मित्रांनो आपण वांग्याची वगैरे लागवड नाही करू शकत, कारण वांग्याची लागवड 2 फुटावरती नाही केली जात। कारण आपण जर या ठिकाणी वांग्याचं एक झाड लावलं आणि या ठिकाणी जर एक झाड लावलं तर तुम्हाला लक्षात चांगलंच येईल की मोठेपणे ते वांग्याचं झाड जे असतं तर खूप सारा मोठा डेरा असतो आणि दोघांमध्ये दाटे झाल्यामुळं वांग्याला कीड लागण्याची 100% चान्स असतो। या ठिकाणी आपण वांग्याची चांगल्या प्रकारची शेती करू शकत नाही, त्यासाठी आपल्याला किमान नळी 4 फूट तरी ठेवावं लागते। तर मित्रांनो पालेभाज्याचं आपण सगळ्यात चांगले या ठिकाणी नियोजन करू शकतो, जसं की मी तुम्हाला सांगितलंच वगैरे पालक वगैरे, मेथी, कोथिंबीर आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे करू शकतो। मुळा, गाजर असेल या ठिकाणी आपण हेही चांगल्या प्रकारे करू शकतो। मित्रांनो या ठिकाणी आपण अद्रक बी करू शकतो, पण अद्रकीला काय मित्रांनो आपल्याला वेगळ्या प्रकारचे बेड करावं लागतात। आपण डायरेक्ट अद्रक जर केली तर त्याच्यामध्ये अद्रकीला खाली पोषण्याचं प्रमाण कमी असतं आणि या ठिकाणी आपण तशा प्रकारची लागवड देखील करू शकत नाही। आणि त्यासाठी मित्रांनो जमीन तर ही खूप योग्य आहे, काळीची जमीन आहे, या ठिकाणी काळी मातीचा आपल्याला जास्त वापर चांगला आहे। पण या ठिकाणी आपण अद्रकीची लागवड करत असताना या ठिकाणी आपल्याला वेगळे प्रकारचे बेड करावे लागतात। हालाकी ठिबक सिंचनचं आपल्याला हेच नियोजन त्यासाठी आपण ठेवू शकतो, काही अडचण नाही आहे, पण त्यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारचे बेड तयार करावे लागतात, कारण ते अद्रक खाली पोहोचत असते। आपण त्याला सबट भू जमिनीवर या ठिकाणी आपण त्याची लागवड करू नाही शकत। मित्रांनो हे बघा, आता या प्लॉटला पाणी सोडून 30 मिनिट झालेले आहेत आणि आपल्याला जर डाऊट असेल तर म्हणजे डाऊट आपला कोणता की मी क्लिअर करतो।
आता हे बघा, या ठिकाणी आपण जी टी जोडलेली होती आणि जे एल्बो लावलेला होता, तर आपण बघू शकता या ठिकाणी दोन्ही नळ्यांना सेम पाणी मिळते. म्हणजे कदाचित आपल्याला कधी कधी असं वाटत असेल की असं केल्याच्या नंतर नळीमध्ये थोडं कमी जास्त पाण्याचं प्रमाण होईल का, पण तशातला काही प्रकार नाही मित्रांनो. आपण या ठिकाणी लाईव्ह बघू शकता. या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी जेवढी जागा ओली झाली ना, या ठिकाणी तेवढीच जागा ओली झाली. म्हणजे दोन्ही नळ्यांमध्ये बी सेम पाणी पडते. आणि आपण बाकीचे नळे पण मित्रांनो या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी सगळीकडे सेम पाण्याचं प्रमाण आहे. या ठिकाणी कोणत्याही नळीला कमी जास्त पाण्याचं प्रमाण या ठिकाणी आढळून येत नाही. मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी जाताना मी तुम्हाला सांगतो की आपण सुरुवातीला जूनमध्ये ही जी कपाशीचं तुम्हाला शेत दिसतं ना, या ठिकाणी आपण या ठिकाणी कपाशीसोबत मिरचीची देखील लागवड केली होती. आता तुम्ही या ठिकाणी मिरचीची अवस्था बघून घ्या. या ठिकाणी बघा भरपूर साऱ्या मिरच्या यायला लागल्या आहेत. फक्त फरक एवढा आहे की याला पुरेपूर आपण फवारणी आपली बसल्यामुळे थोडासा मिरचीवरती कोकडा दिसतोय आणि याची पानाला थोडं बारीक स्वरूपात झाले. कारण मित्रांनो, आता थंडीचे दिवस असल्यामुळं याच्यावरती धुई मोठ्या प्रमाणात पडत आहे. त्यामुळे मिरचीचं खास करून नुकसान होत आहे. काही झाडाला तर अजून काहीच नाही आहे, काही झाडे चांगल्या प्रकारचे या ठिकाणी दिसत आहेत. चला तर मित्रांनो, ठिबक सिंचन नियोजनावरचा हा छोटासा व्हिडिओ जर तुमच्या कामाचा असेल, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मित्रांनो नक्की करा. कारण नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत मी आणत असतो मित्रांनो, आणि त्यासाठी माझा कायम प्रयत्न असतो. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि शेवटची अजून एक गोष्ट सांगतो की आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा.